मित्र हो, मी आपणास आज आपल्यासमोर काही मुद्द्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये आपला व्यवसाय यशस्वीरित्या कसा पार पाडायचा, किंबहुना आपल्या व्यवसायामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये कसे यशस्वी व्हायला पाहिजे आहे, त्यातील काही मुद्द्यावरती आपण चर्चा करीत आहोत. त्यापैकी मुद्दा क्रमांक 1 हा की आपण जो बी व्यवसाय निवडू त्या व्यवसायाचा आपणास सखोल अभ्यास असणे फार गरजेचे आहे. आपण जर समजा आपणास एखाद्या मुद्द्याची चांगली माहिती असेल, सखोल अभ्यास असेल, तर आणि तरच आपण चांगला व्यवसाय करू शकतो, हे मात्र आपणाला लक्षात ठेवावे लागेल. व्यवसाय उभा करत असताना व्यवसायासाठी आपणास किती भांडवल लागणार आहे, त्या भांडवलाची आपण तरतूद करणे फार गरजेचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये भांडवल कमी असेल तर चालत होते. लोकांच्यामध्ये व्यवस्थितपणा होता. लोक जागरूक आणि प्रामाणिक होते. किंबहुना आपल्या सर्व गोष्टीला पथ्य पाळणारी होती. पण आता येणारा काळ हा बदललेला असल्यामुळे आपणास आर्थिक नियोजन हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे समजा आपण जो स्टाफ नियुक्त केलेला आहे, आपल्याकडे जो सेल्स फोर्स आहे, स्टाफ आहे, प्रोडक्शनचा आहे, सर्व गोष्टी आहेत. परंतु जर आपण सर्व कामे जर आपणच करत असाल तरीसुद्धा आपल्या कामाच्या नियोजनामध्ये निश्चितपणे चूक होऊ शकते. कारण आपल्याला डिवाइड द रिस्पॉन्सिबिलिटीज हा मुद्दा घेऊनच काम करावे लागेल. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची विभागणी करून देऊन त्या कामावरती कटाक्ष टाकणे, काम करून घेणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे आहे. नाहीतर उठसूट प्रत्येक गोष्ट आपणच करतो, माझ्याशिवाय या कंपनीचं पानच हलत नाही, या माझ्या दुकानाचं पानच हलत नाही, असा जर आपण आपला ॲटिट्यूड घेऊन जर आपण आपल्या डे टू डे कामामध्ये काम करत असाल तरीही कंपनी किंबहुना आपलं जी फर्म आहे त्या फर्मचा फारसा म्हणजे प्रगतीची लक्षणं होतीलच असे नसते. त्यामुळे आपण डिवाइड द रिस्पॉन्सिबिलिटी हा कानमंत्र तंत्र आपण अवलंबणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसाय करीत असताना आपल्या व्यवसायामध्ये आपला जो ग्राहक आहे, कस्टमर आहे, तो कस्टमर सॅटिस्फाय झाला पाहिजे आहे आणि त्या कस्टमरकडे आपणाला लक्ष जास्तीत जास्त देता आले पाहिजे आहे. आपण काम करीत असताना आपल्या व्यवसायावरती आपण किती खर्च करतो त्या खर्चावरती नियंत्रण ठेवता आले पाहिजे आहे. आपली आवक किती, आपले जावक किती, त्याच्यावरती नियंत्रण आणि आपल्याला 100% कंट्रोल ठेवता आले पाहिजे आहे. खर्चावरचा नियंत्रण हे अतिशय व्यवसायामध्ये फार बंधनकारक असते. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टाफ असेल, त्या स्टाफच्या पगारावरती आपणाला कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. कारण कामगार हा कामगार असतो. कामगाराच्या वेळच्या वेळी पगारी होणं हे अतिशय महत्त्वाचे असते. अन्यथा कामगार आता येणारा काळ हा हायटेक झालेला आहे. कामगार हा आज आपण पगार जर वेळेत दिले नाहीत तर कामगार दुसरीकडे जातो, हे आज आपणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याकडे असलेल्या स्टाफला वेळेमध्ये पगार देणे व त्या पगाराचे नियोजन करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच आपण जर समजा आपल्याकडे वेळेचे व्यवस्थापन असले पाहिजे आहे, म्हणजे टाईम मॅनेजमेंट, कोणतीही काम असू द्या ते आपणाला वेळेच्या बंधनामध्येच काम करावे लागेल. प्रोडक्शन असेल, टाईमली डिलिव्हरी असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल किंवा आणि कोणत्याही गोष्टी, मीटिंग असेल, मीटिंगचा शेड्यूल असेल, मीटिंग चालू करणे असेल, मीटिंग बंद करणे असेल, या सर्व गोष्टीला साठी आपणाला टाईम मॅनेजमेंट पाळता आले पाहिजे आहे. तरीसुद्धा आपणाला यावरती जोराने काम करावे लागेल. प्रोडक्शन किंबहुना विक्री, आपल्या दुकानामध्ये असलेला माल किंवा आपण बनवत असलेला माल त्याची गुणवत्ता ही आपणाला टिकवता आली पाहिजे आणि ती सातत्याने आपल्याला लॉंग लाईफ टिकवता आली पाहिजे आहे. हे ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवूनच आपण प्रोडक्शन किंवा विक्री हे करणे आपले दृष्टीनं ते फार महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे आपण प्रोडक्शन केले किंबहुना आपण होलसेल काम करत असेल तरीसुद्धा आपल्याला वेळेमध्ये लोकांना टाईमली डिलिव्हरी देणे आणि या गोष्टीवरती आपल्याला जास्त काम करावे लागते. त्याचप्रमाणे आपण काम करीत असताना
आपल्या रागावरती नियंत्रण, आपण संयमी असले पाहिजे आहे. संयमाशिवाय काहीही चालणार नाही. कारण संयम हा सर्व ठिकाणी, मग तो आपल्या प्रोडक्शन असेल, आपला स्टाफ असेल, आपले कामगार असतील, आपला ग्राहक असेल, आपले रिटेल नेटवर्क असेल, जिथे जिथे आपला संबंध येईल व्यवसायाच्या संदर्भातील, हा आपणाला संयम पाळता येणे फार गरजेचे असते. त्यामुळे आपण रागावरती किंवा कोणत्याही गोष्टीच्या वरती आपला संयम असणे फार गरजेचे आहे. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा निर्णय व्यवस्थित, अभ्यासपूर्ण व तोही वेळेमध्ये घेणं फार गरजेचे असते. कारण आपण आज घेतलेला निर्णय जर 2-4 दिवस नाही निर्णय दिला, किंबहुना महिना झाला, आठवडा झाला आणि आपण तो विषय तसाच पेंडिंग ठेवला, तरीसुद्धा ते बेस्ट मॅनेजमेंटचे उदाहरण होऊ शकत नाही. आपल्याला वेळेमध्ये आणि तेही सकारात्मक दृष्टीने येस ऑर नो आपणाला वेळेमध्ये सांगावे लागते. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी ग्राहकाचे असेल ऐकून घेतले पाहिजे आहे, कामगारांचे असेल ऐकून घेतले पाहिजे आहे, आपल्या प्रोडक्शनचे असेल ऐकून घेतले पाहिजे आहे. सर्व गोष्टी आपणाला घेऊन त्याच्यावरती योग्य आणि अचूक असा निर्णय देता येणे फार गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्या छोट्या छोट्या व्यवसायामध्ये असे निदर्शनाला येते की आपण उठसूट येणाऱ्या जाणाऱ्याचे, जसे की आपण एखाद्या रस्त्याच्या कडेला बांधकाम असेल आपले आणि तिथे आपण काम करत असताना येणारे जाणारे असे कित्येक लोक येतात आणि आपल्याला फुकटचे सल्ले देऊन जातात. आपण कोणाचा सल्ला ऐकायचा, कोणाचा नाही ऐकायचा, किंबहुना आपण किती हलक्या कानाचे राहायचे. आपल्याकडे आपल्या असलेल्या स्किल्ड वर्करचा, स्किल्ड स्टाफचा आपण जास्तीत जास्त आपल्या फर्मसाठी आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे आहे. आणि आपण दुसऱ्याचे कमीत कमी ऐकले पाहिजे आहे. आणि आपल्याला त्यावरती अचूक व योग्य वेळेमध्ये निर्णय घेऊन आपल्याला आपल्या व्यवसायासाठी, आपल्या प्रोडक्शनसाठी, आपल्या जो पण आपला कोणता व्यवसाय असेल त्या व्यवसायाची भरभराटी करण्यासाठी आपणाला मी वहापोह केलेल्या गोष्टीचा जर आपणाला जास्तीत जास्त वापर करून घेता आला तर निश्चितपणे आपला व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच छान, व्यवस्थित व उत्तुंग शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही. हे करत असताना सुद्धा आपणाला शेवटी प्रत्येक वर्षी, प्रत्येक 6 महिन्यांनी आपणास P&L अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपणास पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण जर अशा गोष्टीचा जास्तीत जास्त आपल्या व्यवसायामध्ये सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध वेळेमध्ये जर आपण अशा पद्धतीने जर कामे करत गेलो तर आपला जो पण कोणता व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये निश्चितपणे भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या गोष्टीतील कोणते मुद्दे आपल्याकडे घ्यायचे, कोणते मुद्दे सोडून द्यायचे, आपल्याला यातील किती मुद्दे लागू पडतात हे आपण अभ्यास करायचा व बाकीच्या गोष्टीकडे आपण लक्ष न देता आपणाला यातील जे जे करता येण्यासारखं आहे या गोष्टीकडे आपण अधिकचे लक्ष दिल्यास आपल्या व्यवसायामध्ये 100% यश येऊ शकते. धन्यवाद.